हॅलो, गुड मॉर्निंग. तर वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण बनवणार आहोत सोया टिक्की. तर चला बघूया त्याची रेसिपी. तर सोया टिक्की बनवायला आपल्याला लागणार आहे सोयाबीन, बेसन हे बाइंडिंगसाठी लागणार, त्यानंतर मक्याचे दाणे, हिरवी मिरची, कोथिंबीर, कांदा बारीक चिरलेला, शिमला मिरची आणि लसूण. तुम्हाला यात अजून काही व्हेजिटेबल्स टाकायचे असेल तर तुम्ही ॲड करू शकता. आणि आपल्या घरचे घरगुती मसाले. तर सगळ्यात आधी हे जे सोयाबीन आहे ना, हे आपल्याला उकळून घ्यायचं आहे. तर मी इथे हे उकळायला ठेवलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता हे छान फुगले आहे. तर याला थंड होऊ देऊ आणि यातलं सगळं पाणी आपण काढून घ्यायचं. तर आता आपण याला मिक्सरमधून बारीक करून घेऊया. तर आता आपण याला एका भांड्यात काढून घेऊया. त्यानंतर आपण यामध्ये मक्याचे दाणे, बारीक चिरलेली शिमला मिरची, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, बारीक चिरलेला कांदा आणि बेसन घालूया. सोबतच आपल्याकडे असलेले लाल तिखट, जिरे पावडर, धने पावडर, हळद आणि मीठ चवीप्रमाणे घाला. आणि हे सगळं घालून याला चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्या आणि चांगल्या प्रकारे मिक्स करा. तर इथे मी हे चांगल्या प्रकारे मिक्स केलं आहे. आता आपण याला 5 मिनिटं रेस्ट करू देऊ. तर आपण टिक्कीला शॅलो फ्राय करणार आहोत, कमी तेलाचा वापर करून. तर चला आता टिक्की बनवून घेऊया. तर चला आता आपण टिक्की बनवायला घेऊया. तर इथे मी गोल टिक्की बनवणार आहे. तर सगळ्यात आधी छोटा गोळा घेतला, त्याला हातात चांगल्या प्रकारे गोल करून घेतलं आणि दुसऱ्या हातामध्ये याला बघा अशा प्रकारे, जसं आपण वडे कसे करतो, साबुदाणा वडे झालं, मुगाचे वडे, तशा प्रकारे याला गोल गोल करायचं आहे. सगळीकडून व्यवस्थित असा शेप द्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ही टिक्की रेडी झाली. आणि ताव्यामध्ये थोडं तेल टाकलं आहे आणि हे आपल्याला छान असं शॅलो फ्राय करायचं आहे. तर सगळ्यात आधी आपण एका साईडने भाजून घेऊया. तर 5 ते 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता हे एका साईडने चांगल्या प्रकारे भाजलं आहे. तर आपली टिक्की सर्व करण्यासाठी रेडी आहे. इथे मी पुदिन्याची चटणी घेतली आहे. तुम्ही सॉससोबतही खाऊ शकता. ही रेसिपी करण्यासाठी खूप सोपी आणि खूप अशी हेल्दी आहे. तुम्ही घरी नक्की ट्राय करा. तर चला मग मी आता टेस्ट करून सांगते की सोया टिक्की कशी झाली ते. आणि ही गरमागरम सोया टिक्की खूप छान झाली आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.